दंडवत हो. दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण 57 क्रमांकाचा व्यतिपाताचा दृष्टांत श्रवण करणार आहोत. एक वायाची विन उबगले जाते, ते तया लाभा ते चुकेती. आधीच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं, एखाद्या जो जीव आहे तो ईश्वर धर्माचं आचरण करतो, पण लोक म्हणतात की हा वाया गेलेला आहे असं म्हटलं जातं, कारण तो व्यवहारामध्ये कमी उपयोगी जात असतो. व्यवहारामध्ये उठसूट कुठेही तो येत नसतो, काही नाही, किंवा वाईट कामांमध्ये तो जास्त सहभागी होत नसतो, आणि म्हणून त्याला वाया गेला असं म्हटलं जातात. आणि म्हणून काय करावं की कोणी जरी काही म्हणालं तरी मात्र आपण परमेश्वर जो धर्म आहे तो पक्का धरला पाहिजे. आणि तो कसा धरावा तर जीवे धड तुटल्याही जीवे परमेश्वराते न सोडावे, अशा प्रकारे तो ईश्वर धर्म आपण धारण केला पाहिजे, असं माकोड्याच्या दृष्टांतामध्ये आपण आधीच्या दृष्टांतात बघितलेलं आहे. अशा पद्धतीने परमेश्वर धर्माच्या ठिकाणी उपयोगी जावं असं सांगितलं, धर्माचं धारण अशा पद्धतीने करावं हेही सांगितलं. परंतु मग प्रत्येक जण अशा पद्धतीने परमेश्वर धर्माचं धारण करतीलच का? कधी कधी असं होतं की आपण नामस्मरणाचा विधी करतो, परंतु तो करत असताना मध्येच आपल्याला थोडस कधीतरी कंटाळा येतो म्हणा, किंवा ज्या उद्दिष्टाने आपण ते करतो आहोत ते उद्दिष्ट कधी कधी साध्य होत नाही. अशा वेळेला आपण काय करतो, जी पण क्रिया आपण सुरू केलेली आहे ती क्रिया आपण बंद करून टाकत असतो. आणि म्हणून ते सांगितलेलं आहे की एक वायाची विण उबगले जाते, म्हणजे एखादी व्यक्ती काही अंतराने काही वेळाने उबगले म्हणजे त्रस्त होतात, त्यांना त्या ठिकाणी जे काही प्राप्त करायचं आहे ते प्राप्त होण्याला जर का उशीर लागला तर ते उबगतात, म्हणजे कंटाळतात आणि जाती म्हणजे तिथून निघून जातात. आणि ते तया लाभाते चुकेती, म्हणजे तो जो काही लाभ तिथेच भेटणार आहे त्या लाभाला ते चुकतात. आणि जर का त्यांनी थोडा वेळ जर का तिथे दिला अजून तर काय होईल, तो लाभ त्यांना तिथेच प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आपण जसं मी आधी सांगितलं की आपल्याला जेही प्राप्त होणार आहे त्याला एक विशिष्ट कालावधी लागणार आहे, धरून चालायचं. जसं तुम्ही सर्व शेतकरी वर्ग आहात तर तुम्हाला माहिती आहे थोडं थांबावं लागतं. लगेच आज बियाणं लावलं की उद्या लगेच पीक येतं का? ते तुम्ही म्हणता की आता इतके महिन्यांनी हे पीक येणार, म्हणजे त्याचा तो कालावधी आहे, त्या कालावधी तो जाऊ द्यावा लागतो. आज जर का शाळेत आपण तिथे ऍडमिशन घेतलं की लगेच उद्या वार्षिक परीक्षा असते का? नाही, त्याच्यासाठी वर्षाचाच कालावधी जायला लागतो. 6माही परीक्षा 2 महिन्यात येते का? त्याच्यासाठी 6 महिनेच जाऊ द्यावे लागतात. अशा पद्धतीने जेही साधना तुम्ही आरंभ केलेली आहे ती साधना तुम्हाला सलगपणे ती ठेवायची आहे, आणि त्यानंतर तुम्हाला त्या साधनेतनं काहीतरी प्राप्त व्हावं यासाठी ती साधना आधी परमेश्वरापर्यंत पोहोचवावी लागते. त्याच्याशिवाय त्या साधनेतनं तुम्हाला काही भेटणार नाहीये. म्हणजे त्या साधनेची गुणवत्ता आपण काय करतो, साधनेचं कालावधी वाढवून ठेवतो, साधनेतलं कष्ट वाढवतो, पण साधनेतली गुणवत्ता आपण वाढवत नाही. असं खूप वेळा आपण जेवण भरपूर बनवतो पण ते चविष्टच नसेल तर, आपण जेही काही तयार करतो खायचे पदार्थ ते नुसतेच बनवायचे नसतात, तर त्याच्यामध्ये गुणवत्ता देखील, चव देखील त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तसं खूप प्रमाणामध्ये देवधर्म केला जातो,
वर्षभर लोक देवधर्म करत राहतात, परंतु त्या देवधर्मामध्ये गुणवत्ता आहे का हे पहिले लक्षात घ्यावं लागतं. आपण जे अन्न ग्रहण करतो त्याच्यात गुणवत्ता आहे का? आपण जे वस्त्र परिधान करतो त्याच्यात गुणवत्ता बघता की नाही तुम्ही? तपासता, हा कपडा चांगला नाही आहे, हा कपडा चांगला आहे, हा हलका आहे, त्याच्यामध्ये गुणवत्ता आपण बघतो. तशा प्रकारे साधनेमध्ये गुणवत्ता आहे का? दिवसभर साधना केली पण त्याच्यामध्ये गुणवत्ता नाही. ते म्हणाले आम्ही दिवसभर गाठी घेऊन बसलो होतो, पण ते स्मरण कसं केलं? इकडे तिकडे बघून, ह्या आला तो आला, त्याच्याशी बोल त्याच्याशी बोल, म्हणजे त्याच्यामध्ये गुणवत्ता आपण ओतलेली नाही. श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की येथून म्हणितले की जे, म्हणजे तुम्हाला देवाने सांगितलेलं जे आहे, ग्रंथामध्ये जे आलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये जे आलेलं आहे, लीळाचरित्रामध्ये जे आलेलं आहे, सूत्रपाठामध्ये जे आलेलं आहे, ते आम्हाला करायचं आहे. आम्ही आमच्या मनाने जर का विधी सुरू केले, मग प्रत्येक ठिकाणी सोक्तीचे विधी, त्याला काय म्हणतात? सोक्तीचे, म्हणजे स्वतःच्या मनाच्या निर्मित विधी. मग आपण तर नाही तयार केले, परंतु तुम्हाला कोणी सांगितलं? त्यांना कोणी सांगितलं? त्यांना कोणी सांगितलं? कोणीतरी हे सोक्तीचे विधी तयार केलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते सुरू झाले. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक घरी वास्तुशांतीला जा, प्रत्येक घरचे विधी वेगळे. ते म्हणतात आमच्याकडे असं करतात, ते म्हणतात आमच्याकडे तसं करतात. का बरं? एकाच सगळ्या याच्या विभागातले आपण असताना प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे विधी का? आणि त्याच्यामध्ये मूळ विधी बाजूला आहे आणि सोक्तीचे, स्वमताचे, स्वमनाचे जे विधी आहेत त्याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये आले. विवाह सोहळ्यांचं पण तसंच आहे. प्रत्येक विभागातले विवाह सोहळ्यांचे प्रकार वेगळे, पद्धती वेगळ्या, त्याच्या स्वमनाचे विधी अधिक प्रमाणामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून आपण जी साधना करतो ती देवापर्यंत कधी पोहोचत नाही, कारण की ती आपण आपल्या पद्धतीने ती तयार केलेली आहे. की उपवासाला हे चालत नाही, ते चालत नाही, चहा मात्र चालतो. आता चहाच आपल्या भारतामध्ये कधी आला? म्हणतात इंग्रजांपासून चहा झाला. म्हणजे इंग्रजांच्या आधी उपवासाला चहा चालत नव्हता, इंग्रजांच्या नंतर आता तो चहा आलेला आहे. मग तो चहा उपवासाला चालतो की नाही चालतो, याचं एक संशोधन झालं पाहिजे. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण सोक्तीचे विधी त्याच्यामध्ये आणलेले आहेत, स्वमताचे विधी आणले, त्याच्यानंतर लोकोक्तीचे विधी आणले. लोक काय करतात ते बघून बघून आपण ते करत असतो, तशा पद्धतीने ते कार्य आपण करायला लागतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये धर्मग्रंथांमध्ये काय विधी आलेले आहेत ते कोणीच वाचत नाही. इथे जे पण असतील विधी करणारे ते धर्मग्रंथातले विधी वाचत नाहीत. पण महानुभाव पंथाच्या साहित्यामध्ये मात्र लीळाचरित्र ग्रंथ मराठीमध्ये आहे, त्याचं विश्लेषण आहे, त्याची पुस्तकं उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे त्या पंथातला जोही साधक आहे त्याला ते पुस्तक वाचायला मिळतं. ते बघा इथे हे लिहिलेलं आहे, इथे हे लिहिलेलं आहे, असं त्याच्यामध्ये सगळं ते येतं. आणि मग ती ईश्वरदायक जी साधना आहे ती जर का आपण वाचली, त्याचं जर का आपण ती आत्मसात केली आणि मग ती साधना जर का ती आपण आचरणात आणली, तर मग ती परमेश्वरापर्यंत पोहोचत असते. आणि मग त्या ठिकाणी परमेश्वरापर्यंत ती साधना पोचवण्याची गुणवत्ता आपल्यामध्ये आणावी लागते. तुम्ही नेमका देवधर्म कशासाठी करत आहात? अनेकांना, सगळ्यांना विचारा तुम्ही, आणि स्वतःला पण विचारा की आपण देवधर्म का करत आहोत, त्याचं कारण काय आहे. आपल्याला कारण माहिती असलं पाहिजे आपण जेही काही कार्य करतो. आणि म्हणून आपल्यामध्ये साधना आपण म्हणजे त्याला वेळ भरपूर देतो. आजकालच्या साधनेमध्ये द्रव्य भरपूर खर्च केल्या जातं, फुलं भरपूर आणल्या जातात, पदार्थ भरपूर आणल्या जातात, सगळं साज सजावट सगळं केलं जातं. पण त्यामध्ये जो भाव असला पाहिजे तो भावच नसतो. मुळामध्ये म्हणजे काही नसतो भाव. त्याच्यामध्ये जी काही गुणवत्ता आली पाहिजे त्या साधनेमध्ये, ती साधना करायची कशी आहे ते कोणीही त्याकडे लक्ष देत नाहीत. आणि म्हणून काय होत असतं की मूळ जी काही कार्य आपल्याकडनं, मूळ विधी जो घडला पाहिजे तोच घडत नाही.
आणि त्याच्यामुळे तो ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. आता आपल्याला या मूळ विषयापर्यंत पोहोचायचं आहे की तो विधी ईश्वरापर्यंत जर का नाही पोहोचला तर ईश्वराकडनं त्याचं जे काही फळ मिळणार आहे आपल्याला ते कसं काय मिळेल? मिळणारच नाही. तुम्ही जर का चुकीचा पत्ता टाकलेला आहे आणि तुम्ही उत्तराची अपेक्षा करताय तर उत्तर येणारच नाही, कारण ते पत्ता वेगळा चुकीचा टाकल्यामुळे ते चुकीच्या ठिकाणी ते पत्र गेलेलं आहे. आता तिथून उत्तर येण्याची अपेक्षा काही ठेवू नका. तसं जी साधना परमेश्वराकडे पोहोचलीच नाही मग त्याचं फळ परत कसं काय भेटेल आपल्याला? आणि मग त्याला वेळ लागतो. आणि एरवी देखील ईश्वराने सांगितलेली जरी साधना तुम्ही करत असाल तर त्यामध्ये निष्काम कर्म परत ते सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं या दृष्टीने तुम्ही साधना करत असाल तर त्या साधनेचं उद्दिष्ट चुकीचं आहे. अपेक्षेने तुम्ही जे कराल, म्हणजे एक साधारण उदाहरण तुम्हाला मी देतो. आता इकडे कुठेतरी सुगंधी अगरबत्ती लावलेली असेल ना, त्याचा सुगंध तुम्हाला स्वाभाविक येतो. आणि जर का तुम्हाला म्हटलं हा अगरबत्ती लावली याचा सुगंध घ्या, घेऊन बघा, तुम्हाला सुगंधच येणार नाही. म्हणजे तुम्ही अपेक्षापूर्वक जर का तुम्ही ते सुगंध घ्यायला गेलात तर तुम्हाला सुगंध येत नाही आणि स्वाभाविकपणे तो सुगंध मात्र आपल्याला येतो. तशा पद्धतीने तुम्ही अपेक्षा धरून काही गोष्टी करत असाल तर ते अपेक्षेच्या मध्ये अजून अपेक्षा आपल्या तयार होतात भरपूरशा, की ते आपल्याला भलं पण व्हावं आणि ते आत्ताच व्हावं. भलं व्हावं ही अपेक्षा ठीक आहे, पण ते आत्ताच भलं व्हावं ही अपेक्षा, अजून त्या अपेक्षेत अजून एक नवीन अपेक्षा. म्हणजे काय झालेलं आहे की त्या अपेक्षेमुळे मग आपल्या काही जे काही आपल्या मनामध्ये काही अशा दोषयुक्त गोष्टी वाढतात आणि त्या जर का पूर्ण नाही झाल्या मग त्याचं ते दुःख होत असतं, त्याचा कंटाळा येतो. मग अशा पद्धतीने जे काही साधना तुम्ही आरंभ केली त्या साधनेचं फळ तुम्हाला आत्ता मिळेलच असं नाही. ते मिळणार आहे हे मात्र नक्की, पण आत्ता मिळणार नाही. ते कधीतरी मिळेल किंवा योग्य वेळ आल्यानंतरच मिळेल हे या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे. परंतु आपण तेवढी वाट बघत नसतो बरं का. आपल्याला लगेचच्या लगेच पाहिजे. आजकालचं जे काही युग आहे ते कसं आहे की डोकं दुखत असेल तर लगेच अशी गोळी द्या की लगेच डोकं दुखणं बंद झालं पाहिजे, लगेच. त्याचं कारण ते विचारत नाही की माझं डोकं का दुखतंय, त्या कारणापर्यंत आपण पोहोचत नाही. माझं डोकं लगेच दुखणं बंद झालं पाहिजे. मग आपण सांगते गोळी खूप चांगली बरं का, दुसऱ्या मिनिटाला डोकं थांबतं. आपण त्या युगामध्ये जगणारे लोक आहोत. आपल्याला सगळं इन्स्टंट पाहिजे, लवकर, लगेचच्या लगेच. तसं नाही. ते त्या कार्याला तुम्ही वेळ द्या. आणि जर का ते पूर्ण होत नाही किंवा पूर्ण व्हायला वेळ लागतो तर त्याच्यामध्ये कंटाळ नाही, ती क्रिया आपण सोडून देत असतो. साधारणतः ज्यांना वजन कमी करायचं ना ते महिनाभर बिचारे चालतात आणि वजन करतात, तर ते वजन 1 किलो कमी तर नाही 1 किलो वाढलेलं असतं. ते म्हणतात काय चालून उपयोग आहे, बंद करा, हे बंद करून टाकतात. आता मुळात काय होतं की ते जेव्हा चालून येतात तेव्हा त्यांना लागते चांगली भूक, आल्यानंतर ते अजून खातात. म्हणून काय झालं की नेहमीपेक्षा जास्त आहार झाला आणि त्याच्यामध्ये पण खा जास्त, पण काय खावं ह्याचं सुद्धा ज्ञान परत असलं पाहिजे की खावं जास्त आणि वजनही नाही वाढणार असं काहीतरी खावं त्याच्यामध्ये. आणि म्हणून काय होतं की आपल्या एका विशिष्ट वेळामध्ये वजन कमी नाही झालं की आपण ते चालणं, तो व्यायाम, सगळं सगळं प्राणायाम असेल, योग असतील, ते सगळे आपण बंद करून टाकतो. तशा प्रकारे आपण एका विशिष्ट वेळाने कंटाळतो. हा दृष्टांत तेच आम्हाला सांगतो आहे की एक वायाची विण उबगले जाती, वायाची उबगले जाती म्हणजे कंटाळून निघून जातात आणि ते तया लाभा ते चुकती, आणि नेमका ते जातात आणि तो लाभ तिथे उपस्थित होतो आणि ते तया लाभा ते चुकती. म्हणजे जे थांबलेले आहेत त्यांना तो लाभ मिळतो आणि जे निघून गेले त्यांना तो लाभ जो आहे तो मिळत नाही. आणि म्हणून इथे दृष्टांत सांगतात जैसा व्यतिपाताचा. व्यतिपात म्हणजे जे काही दान दातृत्व करणे जे आहे किंवा जे दान दातृत्व घेण्यासाठी जे जातात त्यांना काय करावं लागतं, तिथे थांबावं लागतं. जसं आता निरूपण ऐकायला आले
की आणि मग तुम्ही म्हटले आता निरूपण चालेल, आता चालू होईल, मग असं करू, मग थोडा वेळ असेल तर फेरफटका मारून येऊ आपण, आणि गेले आणि निरूपण चालू झालं. असं होतं कधी कधी. म्हणजे त्या वेळेला आपल्याला जे काही आपण घ्यायला आलेलो आहोत तर त्या ठिकाणी थांबता आलं पाहिजे. आणि जर का ते थांबले नाही तर ते जे काही व्यतिपात दिला जातो, जो दान धर्म दिला जातो, तिथे आपली उपस्थिती नसेल तर मग मात्र ते दिल्या जाईल पण आपल्याला मात्र ते भेटणार नाही. हा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे बीड या ठिकाणी. रेम नायका अवसरू अनवसरू कथन ही लीळा स्वामींनी या ठिकाणी बीड या ठिकाणी ही लीळा झालेली आहे. रेम नायकांना अवसर म्हणजे वेळ आणि अवेळ याच्याबद्दल सांगितलेलं आहे. एक वेळ पद्मनाभी देवी रेम नायका पुढे गोसावी यांची प्रशंसा केली. एक दिवशी काय झालं की पद्मनाभी देव जे आहेत ते स्वामींच्या सन्निधानी वगैरे राहायचे आणि त्यांनी रेम नायक नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांच्या समोर स्वामींची प्रशंसा केली. रेम नायक गोसावी यांच्या दर्शनासी आले आणि ती प्रशंसा ऐकून, ते वर्णन ऐकून रेम नायक स्वामींच्या भेटीला आलेले आहेत. तव गोसाव्यांसी भीतरी मर्दना होती असे स्वामींना आमच्या. भीतरी म्हणजे आतमध्ये, मर्दना म्हणजे मर्दना आणि मादने असे दोन शब्द आहेत. मादने म्हणजे स्नान आणि मर्दना म्हणजे स्नानाच्या आधी जे काही तेल वगैरे लावल्या जातं शरीराला, हातापायांना वगैरे ते, आणि मर्दना म्हणजेच तेल लावून मालिश करणे, त्याला मर्दना असं म्हटलं जात असतं. आधीच्या काळामध्ये आंघोळीच्या आधी काय केलं जायचं, तेल वगैरे लावून थोड्या वेळ उन्हात बसायचे लोक वगैरे आणि मग स्नान करायचे. तशा पद्धतीने ती मर्दना स्वामींना होत होती. आणि भीतरी रेम नायक आले, जे मठ, ज्या मठामध्ये स्वामींचं अवस्थान आहे त्या मठामध्ये रेम नायक आलेले आहेत. आणि पटीशाळेवरी उभे ठेले. आणि पटीशाळा, पटीशाळा कशाला म्हणतात, घराची जी पडवी आहे, ओसरी ज्याला म्हणतो आपण, त्या ओसरीला पटीशाळा असं म्हटलं जात असतं. आधीचे जे घर होते त्याला ओसरी असायची, पडवी असायची. आत्ताच्या घरांना पडवी हा प्रकार नसतो. ओसरी म्हणजे बाहेरून जर का माणूस आला की आधी तो ओसरीवर बसणार, थोडं शांत होईल, तिथेच पाण्याचा घोट तिथेच घेईल तो आणि मग आतमध्ये व्यवस्थितपणे जाईल. आता आपण काय होतं की आल्या आल्या पहिले घरात गेली की पहिले पंखा लावतो, म्हणजे स्वाभाविकपणे जी काही आपल्याला शांतता प्राप्त झाली पाहिजे ती होत नसते. आणि म्हणून ही ओसरी आहे, त्याला पटीशाळा असं म्हणतात. लीळाचरित्र जर का वाचन केलं तर तो मराठीचा पहिला आद्य ग्रंथ आहे लीळाचरित्र. तर त्याच्यामध्ये जुन्या काळामध्ये काय काय वस्तू आहेत, पदार्थ आहेत, घरांची रचना वगैरे ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्यांचे ते शब्द येतात, त्याला काय त्या काळामध्ये म्हणत होते हे सगळं उल्लेख त्यामध्ये येत असतो. आणि ते पटीशाळेवर आले आणि पटीशाळेवरी उभे ठेले. त्या पटीशाळेमध्ये ते उभे राहिलेले आहेत. कवणा एका ते पुसले. आणि कुणाला तरी त्यांनी विचारलं, स्वामी आतमध्ये बसलेले आहेत, हे बाहेर आहेत, आणि त्या मठामधनं कोणीतरी आलं गेलं, त्यांना विचारलं त्यांनी की गोसाव्यांशी कैसा अवसरू असे. स्वामींना आता कसा अवसर सुरू आहे बरं, स्वामी आता काय करत आहेत असं त्यांनी विचारलं. तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं, गोसाव्यांशी मर्दना होत असे. स्वामींची मर्दना सुरू आहे, आंघोळीच्या आधी मॉलिश वगैरे श्री मूर्तीला लावल्या जात आहे. आणि तरी गोसाव्यांपुढा जानवा का रेम नायक आले असती. आता या वेळेला त्यांना जेव्हा कळालं की स्वामींना मर्दना होत आहे तर त्यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे की ते स्वामींना भेटायला आलेत, आता मर्दना होते म्हणजे आता मादने होईल, म्हणजे स्नान पण होईल, म्हणजे या सर्व कालावधी म्हणजे सर्व कार्यासाठी एखादा तासाचा अंतर जाणार आहे. मग आता काय केलं पाहिजे, आपण नंतर भेटायला आलो पाहिजे असं त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे होतं. पण त्यांनी त्या व्यक्तीकरवी निरोप पाठवला, स्वामींना सांगा की रेम नायक आले असते, रेम नायक आलेले आहेत असं स्वामींना सांगा. आता मुळात ज्यांना आपण भेटायला आलो ते जर का श्रेष्ठ असतील तर त्यांना आपण निरोप नाही दिला पाहिजे. म्हणजे हे थोडंसं
त्याच्यामध्ये जे काही नियम पाळले गेले पाहिजेत ते पाळता आले पाहिजेत. आणि इथे स्वामींना निरोप द्या म्हणजे त्यांना बोलवा बाहेर, मी त्यांना भेटायला आलेलो आहो. म्हणजे त्या भेटीमध्ये विनम्रता असणं गरजेचं. आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तींना जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्याच्यामध्ये विनम्रता असली पाहिजे. आणि ते त्यांनी जेव्हा सांगितलं, जसं निळभट्ट भांडारेकर आहेत, त्यांना जेव्हा धानाईसाच्या वाड्यामध्ये ते गेलेले, धानाईसा जी राणी आहे त्यांनी त्यांना आपल्या वाड्यामध्ये नेलं आणि त्यांचं पूजन करायला म्हणून त्यांनी द्रव्य अलंकार आणले. तेव्हा त्यांनी विचारलं, हे काय आणलं? ते म्हणे, तुमचं पूजन करण्यासाठी आम्ही हे द्रव्य सगळं अलंकार आणलेले आहेत. ते म्हणाले, हे पूजन माझं नका करू, हे आमचे जे स्वामी आहेत त्यांचं पूजन. म्हणजे तुम्हालाही स्वामी आहेत. म्हणजे लक्षात घ्या, निळभट्टांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्वच ते स्वतः गुरु आहेत अशा प्रकारचं असणार आहे. त्यांचं दिसणं, देहयष्टी वगैरे सगळं काय. आणि त्यांनाही गुरु असतील असं वाटत नव्हतं बघून. म्हणजे त्यांनी विचार, तुम्हालाही गुरु आहेत? ते म्हणे हो. मग ठीक आहे, ते कुठे आहेत बरं? ते मग अमक्या अमक्या ठिकाणी आहेत. ठीक आहे, मी माझे सैनिक पाठवते किंवा सेवक पाठवते माझे. ते म्हणाले, नाही, त्यांना बोलवायला मी स्वतः जाईन. आता आपण असतो तर गाडी पाठवून दिली असती, घेऊन या आमच्या गुरूंना. तसं नाही, आधी मी जाईन, मी माझ्या गुरुजींना विचारेन की आपण येणार की नाही वगैरे, त्यांना विनंती करेल आणि मग ते जे हो बोलले तर मग ते येतील, अन्यथा तसं नाही. म्हणजे हा एक नियम जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी पाळलेला आहे. जर का त्यांनी म्हटलं जा स्वामींना घेऊन या, म्हणजे काय झालं, आपण आपल्या गुरूंना किंवा देवाला आदेश दिल्यासारखं ते झालं. इथे तसं नाही झालं, हे स्वतः गेले, तिथे विनंती केलेली आहे आणि मग विनंती केल्यानंतर मग स्वामी तिथे आले, धानाईसाच्या त्या आवारामध्ये आलेले आहेत. तशा पद्धतीने इथे मात्र झालं नाही. त्यांनी स्वाभाविकपणे, म्हणजे ते तेवढे काही ज्ञानी नाही आहेत रेम नायक, त्यांनी सरळ स्वामींना निरोप पाठवलेला आहे. आणि तेही जाणविले, आणि त्यांनी सुद्धा, आता त्यांनाही माहित नाही हे कोण आहेत म्हणून, कोणतरी असतील प्रतिष्ठित म्हणा काय वगैरे, त्यांनी आतमध्ये जाऊन स्वामींना सांगितले की रेम नायक नावाचे कोणतरी आलेले आहेत, तुम्हाला बोलवलंय बाहेर. आता त्या स्थितीमध्ये स्वामी येऊ शकतात का? तेल लावलेलं आहे वगैरे सगळं, तर त्यावेळी ते येऊ शकत नाहीत. पण यांनी पण ते जाणलं पाहिजे होतं की स्वामी येऊ शकत नाही, मग आपण स्वामींना निरोप कसा काय पाठवायचा? आणि त्यांनीही निरोप पाठवला. यांनी सांगितलं, सांगण्याचं काम केलं मध्यस्थी व्यक्तीने. आणि गोसाव्यांशी जी जाडीवरी मर्दना होत होती तियेची जाडीचे गोसावी कोंगते घेतले. स्वामी उठले आणि उठल्यानंतर ते ज्या जाडीवर, म्हणजे सतरंजीवर स्वामी बसलेले होते, ती सतरंजी स्वामींनी उचलली, याचं कोंगत केलं. म्हणजे श्रीमुकुटावरून ते वस्त्र असं घेतलं. कोंगत म्हणजे नाही का, शेतामध्ये पावसाळ्यामध्ये ते पोत्याचं केलं जातं, म्हणजे छत्री धरायचं काम नाही, शेतातलं कामही होतं आणि पाऊसही लागत नाही. अशा प्रकारे शरीराला झाकण्याचं जे कार्य करण्यासाठी जे काही वस्त्राची रचना केली जाते त्याला कोंगत असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर स्वामी तसं ते कोंगत घेऊन आलेले आहेत आणि बाहेरी बीजे केले, बाहेर आले रेमनायकांच्या समोर. रेमनायके पुसले श्री चांगदेवरावळा गोसाव्यांशी कैसा अवसरू असे. ते स्वामींचं काय चाललंय वगैरे वगैरे असं त्यांनी विचारलं. स्वामी म्हणतात, येत ऐसा अवसरू असे, येत ऐसा अवसरू असे, म्हणून गोसावी जाडी फेडून अवघी श्रीमूर्ती उघडून दाखविली. म्हणजे सर्व जे काही तेल स्वामींच्या श्रीमूर्तीला लागलंय ते स्वामींनी दाखवलं, हे बघा हे असं चालू आहे. आता त्यांना ते माहिती होतं ना, आधी माहिती नव्हतं का? माहिती दिलेली होती की स्वामींना मर्दना होते आहे, तरीही निरोप पाठवला. आणि आल्यानंतर परत हे पण विचारतात की काय अवसर चालू आहे, स्वामींचं काय चाललेलं आहे. आणि मग स्वामींनी सगळी श्रीमूर्ती दाखवली, बघा हे तेल लागलेलं आहे सगळं, हा अवसर सुरू आहे. मग रेम नायके म्हणितले, जी जी मी अनवसरी आला जी. आणि मग त्यांना थोडी चूक लक्षात आली आणि ते म्हणाले, जी जी मी अनवसरी आला, म्हणजे चुकीच्या वेळेला मी आलेलो आहे. मिया गोसाव्यांशी कैसा अवसरू असे म्हणून शोधावे. मी स्वामींचा आता काय अवसर सुरू असेल
आता स्वामी काय करत असतील हे आधी विचारलं पाहिजे आणि विचारल्यानंतर मग तिथे आलो पाहिजे होतो. म्हणजे सर्वसाधारणपणे काय आहे की आपण जिथेही जातो त्या ठिकाणी आता सध्या काय सुरू असेल किंवा त्या व्यक्तींचं काय सुरू असेल, आपण वेगळ्या वेळेत जाणार आहोत का वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींची एक माहिती असते. ती माहिती काढणं हे तेवढंच गरजेचं असतं, आवश्यक असतं. आणि म्हणून ते माहिती न काढता जर का आपण गेलेलो आहोत, जसं आजही जर का मार्गामध्ये गेल्यानंतर कुठल्याही वेळात गेलो आम्ही, तरी तिथले जे काही अधिकरण आहेत, तिथले जे बाबा आहेत मोठे, त्यांना भेटत असताना आम्ही सरळ त्यांना भेटायला जात नसतो. आम्ही आधी 2 साधूंना विचारतो, बाबांना आता भेटता येईल का? बाबांची आता विश्रांती सुरू आहे का? भोजन सुरू आहे का? काही बाबांचं काही वाचन सुरू आहे का? आम्हाला जाता येईल का आतमध्ये? मग ते सांगतात थोडं 10 मिनिटं थांबा. 10 मिनिटांनी तुम्हाला भेटता येईल. त्यांची देवपूजा सुरू आहे. मग ते आटोपल्यानंतर मग आतमध्ये त्यांना भेटायला जायचं आहे. म्हणजे हा सगळा जो काही नियम आहे, ज्याला आत्ताच्या भाषेत तुम्ही प्रोटोकॉल पण म्हणा वगैरे काही, या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेतरी माहिती आपल्याला करून घ्याव्या लागतात. आणि मग ते अलीकडे ही पद्धत आहे, काही आपल्याला त्यांना अन्नदान करायचं असेल तर त्यांना काय चालतं, काय ते खातात वगैरे वगैरे, याची पूर्व माहिती जी आहे ती आपण आधी घेऊन घ्यायची आणि ते त्यांना जे चालतात तेच पदार्थ आपण त्यांना द्यायचे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना काय द्यायचं आहे आणि त्यांनी काय स्वीकारायचं आहे हे आपण आधी विचारलं पाहिजे. आणि जर का आपण खूप चांगले पदार्थ नेले पण ते जर का ते पदार्थ उपयोगात नेतच नसतील तर मग, म्हणजे त्यांना ते चालत नसेल तर मग, आपण त्यांना बदाम नेले आणि ते म्हणाले मी उष्ण पदार्थ खात नाही, मला प्रकृतीला नाही चालत, किंवा त्या पदार्थांचा मी त्याग केलेला आहे. आपण तूपच वाढलं आणि त्यांनी सांगितलं मी तुपाचा परिच्छेद केलेला आहे, ते मी नाही खात. म्हणजे आपण तर उत्तम पदार्थ देतो आहोत, परंतु त्याचा त्या पदार्थांचा त्यांचा परिच्छेद आहे की ते पदार्थ त्यांना चालतात की नाही चालतात, हे माहिती आपण आधी काढली पाहिजे आणि मगच तो पदार्थ त्यांच्या सेवेसाठी आपण तो नेला पाहिजे. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला ही पूर्व माहिती जी आहे सर्व पद्धतीची, ती माहिती आपल्याला काढता आली पाहिजे आणि मगच आपण भेटायला गेलो पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या ते लक्षात नंतर आलं की ते म्हणतात की मी अनवसरी आला, म्हणजे चुकीच्या वेळेला मी आलेलो आहे. आणि चुकीच्या वेळेला येणं हे काही चूक नाहीये, चुकीच्या वेळेला येणं हे चूक नाहीये, परंतु नंतरचं जे काही कार्य त्यांनी केलं की स्वामींना निरोप पाठवा, स्वामींना बोलवा वगैरे, हे मात्र थोडंसं चुकीचं झालेलं आहे. आलं पाहिजे. स्वामी सांगतात की तुम्ही मिया गोसाव्यांसी कैसा अवसरू असे म्हणून शोधावे आधी मी. स्वामींना कसा अवसर सुरू आहे, काय अवसर सुरू आहे, ते आधी आम्ही शोधलं पाहिजे होतं, विचारलं पाहिजे होतं आणि मग मी आलो पाहिजे होतो. मग मिया यावे की, आणि मग मी स्वामींच्या भेटीला मी आलो पाहिजे होतो. ते नेण्याची जी, म्हणजे ते मी नेण्याची, म्हणजे ते मला कळलं नाही. कधी कधी हे आपण काय असं मुद्दामून वगैरे करत नसतो, हे स्वाभाविकपणे या गोष्टी घडतात. कधी कधी म्हणजे असतात की आता ते त्यांचं, आपण त्या अधिकरणांच्या महंतांच्या बाबांच्या रूमच्या बाहेर आहोत आणि एकदम मोठ्याने बोलतो आपण, बाकी यार हळू बोला. आणि मग आपण काही मुद्दामून बोलत नसतो, पण स्वाभाविकपणे आपली जी नेहमीची पद्धत आहे त्या पद्धतीने आपण मोठ्याने बोलून जातो एकदम काहीतरी. पण तसं नाही. त्या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपण जिथे गेलेलो आहोत त्या ठिकाणी तशा पद्धतीने आपल्याला स्वतःमध्ये लगेच बदल करून घेता आला पाहिजे. जिथे मोठ्याने बोलायचं तिथे मोठ्याने बोलावं, पण तिथे मात्र आरती भजनाच्या वेळेस मोठ्याने निघतो का आवाज आपला? तिथे आवाजच निघत नाही. काय माहिती कोणाचा सगळ्यांचा आवाज असं ब्लॉक होऊन जातो. त्यांना म्हणून मोठ्याने म्हणा भजन, ते निघतच नाही, आवाजच निघत नाही. आणि मग भांडताना मात्र एवढा मोठा आवाज नाही, त्यांना सांगता हळू बोला, हळू भांडा, हळू भांडा. आणि एरवी ज्या ठिकाणी जसं आपण असलो पाहिजे तसं आपल्याला बदलून घेता आलं पाहिजे.
सगळ्याच ठिकाणी सारखंच वागायचं नाही. निरूपण स्थळी आल्यानंतर मग त्या ठिकाणी आपण बोलायला आलो की ऐकायला आलो? कशासाठी येता तुम्ही? निरूपण स्थळी येता बोलायला येतं की ऐकायला येता? ऐकायला येतं का? मग आता इथे आल्यानंतर बोलायचं का? मग नाही, इथे आपण ऐकायला आलो तर ऐकण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला पहिले येता आलं पाहिजे. त्याच्यासाठी जी बोलण्याची भूमिका आहे ती थोडी बंद करून टाकली पाहिजे. म्हणजे इथे आलो आपण की आता आपल्याला 1 तास ऐकायचं आहे, म्हणजे शांत राहायचं आहे. तर मग त्या शांत राहण्याची जी काही सुरुवात आहे कधी करणार आपण? निरूपण सुरू झाल्यानंतर शांत राहणार का? आणि तोपर्यंत बडबड बडबड करायची का आपण? नाही, त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला स्वतःच जे काही निरूपण साधनेमध्ये तुम्ही सहभागी होणार आहात, श्रवण साधनेमध्ये सहभागी होणार आहात, तर त्या ठिकाणी आपली बोलण्याची जी काही साधनं आहे ती तिथे थांबवावी लागणार आहे. बोलायचं नाही. मध्ये आपण बोललो, आपल्याला काहीतरी आपण हे केलेलं आहे, प्रबोधन ऐकतो आहोत आणि आपण मध्ये पण बोलतो आहोत, तर तसं चालणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थांबता आलं पाहिजे. ऐकण्याच्या वेळेला ऐकलंच पाहिजे. जेव्हा आपण ऐकण्याच्या भूमिकेत राहू तरच आपल्याला काय निरूपण केलं जातं ते समजणार आहे. त्यावेळी शांतच राहावं लागतं, त्यावेळी बोलायचं नसतं. आमचे विद्यागुरुजी मामाजी वांबोरी निवासी, तर ते सांगतात आम्हाला की जेव्हा तुम्ही काही ऐकता, श्रवण करता, त्यावेळी ते लिहत नका बसू. तुम्ही जर का लिहत राहिले तर तुम्ही काय ऐकता हे तुमच्या लक्षात नाही येणार. नंतर जेव्हा तुम्ही वाचन कराल त्यावेळी तुम्हाला कळणार नाही हे कशासाठी सांगितलं, हे कशासाठी सांगितलं वगैरे. म्हणजे खूप नका लिहू. मुद्दे तुम्हाला लिहायचे तर मुद्दे लिहू शकता, परंतु एकदम तुम्ही जसं तसं लिहत राहिले, मी जे बोलतोय तसं तसं, तर मात्र तुम्हाला नंतर ते काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला कळणार नाही. म्हणून जिथे श्रवणाच्या भूमिकेत आहोत तिथे श्रवणच करावं. लिहिण्याच्या भूमिकेत असलं तर लिहावंच. बोलण्याच्या भूमिकेत असलो तर तिथे बोलावं. असं असलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्या भूमिकेमध्ये जावं लागणार आणि त्या भूमिकेत गेल्यानंतरच तिथे जी काही साधना होणार आहे त्याचा लाभ तुम्हाला त्याच्यामध्ये प्राप्त होणार आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी आपण श्रवणाला जातो त्या ठिकाणी बोलायचं नसतं. आपली मनस्थिती आधी तशी तयार करावी लागते. शांतता आधी आणावी लागते. जसं ते आहे ना की ज्याचं काही दवाखान्यामध्ये ऑपरेशन वगैरे असेल त्याला 1 दिवस आधी ऍडमिट व्हावं लागतं ना, की गेले लगेच त्याला ऍडमिट व्हावं लागतं. त्याचं ते ब्लड प्रेशर, शुगर हे ते सगळं असं शांत आणावं लागतं, एका ह्याच्यामध्ये आणावं लागतं, प्रमाणामध्ये ते आणावं लागतं, तरच ते ऑपरेशन होणार. तसं तुम्ही निरूपण स्थळी आल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचं जे काही दोष असतील वगैरे सगळे असं शांत का बसायचं असतं? तुमचे जे विचार जे आहेत ते सगळे शांत झाले पाहिजे. तिथे विचारांची गर्दी नसली पाहिजे. तुम्ही इतर विषय तिथे बोलत असाल तर इतर विषय तिकडे ढवळून निघत राहतात, मनामध्ये ते राहतात. आता तुम्ही जो नवीन विषय ऐकणार आहात तो विषय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये तुम्ही नसणार आहात. आणि म्हणून त्या ठिकाणी ते सांगतात की मी अनवसरी आलाजी, मिया आधी स्वामींचा काय अवसर सुरू आहे ते आधी शोधलं पाहिजे होतं आणि मग मी आलो पाहिजे होतो. आता मर्दना हो दिजो मी मागोता येईन. आता आपली मर्दना होऊ द्या, मादने होऊ द्या आणि मग मी मागवता येईल, म्हणजे मी नंतर आपल्या भेटीसाठी पुन्हा येईन. स्वामी त्यांना सांगतात की तुम्हासी अवसरू अनवसरू नाही हो. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अवसर किंवा अनवसर नाही. म्हणजे ते जे रेम नायक आहेत हे साधे बोळे आहेत एकदम, आणि त्याच्यामुळे आपण काय बोलतोय त्यांच्या काही लक्षात आलं नाही. त्यांनी काही ते मुद्दामून वगैरे केलेलं आहे अशातला काही भाग नाही. आणि त्या साधेपणामुळे ते तसे बोलले तर स्वामी त्यांना काय म्हणतात, तुम्हा अवसरू अनवसरू नाही. ते तुमच्यासाठी वेळ काळाचं कुठलंही बंधन नाही. ज्या व्यक्तीला आवड आहे ना, त्या आवड असलेल्या व्यक्तीला कुठल्याही वेळे काळाचं बंधन नसतं. तो कुठल्याही वेळेला ती साधना करू शकतो. जसं कुणीतरी विचारलं की स्वामींनी पश्चात प्रहरी उठायला सांगितलं आणि स्मरण करायला सांगितलेलं आहे, तर पश्चात प्रहर कुठून चालू होतं? सकाळी 3 ते 6 पश्चात प्रहर आहे.
म्हणजे 3 वाजता पश्चात प्रहर सुरू होतो आणि 3 पासून जसं जसं पुढे होतो पश्चात प्रहर कमी कमी होत जातो. मग ते म्हणाले की मला रात्री कधी कधी 2ला जाग येते, मग त्यावेळी स्मरण केलं तर चालेल का? कुणीतरी त्यांना म्हणाल नाही नाही नाही, असं कुठल्याही वेळेला स्मरण नाही करत, चुकीचं आहे 2 वाजता स्मरण करणं. मला त्यांनी विचारलं की असं 2ला मला जाग आली, स्मरण केलं तर चालेल का? म्हटलं देवाचं स्मरण जे आहे ते 24 तास कधीही केलं आणि 24 तास जरी केलं तरी काहीच हरकत नाही, त्याला कुठल्याही वेळे काळेचं बंधन नाही. एखाद्यामध्ये जर कधी आवड निर्माण झालेली की मला आता स्मरण करायचं आहे, मग त्यांनी घड्याळ बघू नये की आता किती वाजलेले आहेत. त्याला जेव्हा वाटले की मला स्मरण करायचंय त्यांनी लगेच ध्यान साधनेमध्ये जावं आणि स्मरण देवाचं करावं. 24 तास श्री चक्रधर स्वामी सांगतात 24 तास तुम्ही देवाचं आठव जो आहे तो करू शकता. त्याला कुठल्याच वेळे काळाचं कसलंच बंधन नाही की विशिष्ट महिन्यातच ते केलं पाहिजे, विशिष्ट दिवसातच ते केलं पाहिजे, असं नाही आहे. मी तर सांगत असतो की जेवढ्या वेळ आपण श्वास घेतो तेवढ्या वेळ स्मरण झालं पाहिजे. कधीपासून श्वास घेतो आणि कधीपर्यंत घेतो श्वास आपण? मरेपर्यंत. तेवढ्या वेळ आपलं स्मरण जे आहे ते झालं पाहिजे. श्वास हे आपण जागे असताना श्वास घेतो. आपण जर का झोप येते आहे, गुंगी येते तेव्हाही श्वास घेतो, झोपलो तरी श्वास घेतो, गाढ झोपलो तरी श्वास घेतो, बेशुद्ध पडलो तरी श्वास घेतो आणि कोमात गेलो तरी श्वास घेतोच आपण. श्वास आपला बंद होत नाही मरेपर्यंत. तशा पद्धतीने नामस्मरण जे आहे, देवाचा जो आठव आहे, याला कुठल्याही प्रकारचं काल मर्यादा नाहीये की ती याच वेळात त्याच वेळात केलं पाहिजे. जेव्हा तुमची ती साधना करण्याची तुमची इच्छा असेल त्याच्यामध्ये सर्वात पवित्र वेळ म्हणजे सात्विक वेळ आहे किंवा निर्दोष वेळ असं मी त्याला म्हणेल, ती सकाळची स्वामींनी सांगितलेली 3 ते 6ची वेळ. त्या वेळामध्ये जर का स्मरण केलं तर ते साधल्या जातं. स्मरण 24 तास करायचं आहे, पण 24 तासातलं स्मरण तुम्हाला जसं तसं साधल्या जाणार नाही. पण सकाळी 3 ते 6चं जे स्मरण आहे त्या वेळामध्ये तुमच्यामध्ये दोष दर्शकता कमी असते. तुमच्यातले दोष जे असतात ते त्यावेळेला झोपलेले असतात आणि दोष निर्माण करणारे अनेक लोक झोपलेले असतात. शांतता असते, अख्खं जग झोपलेलं असतं. मग त्याच्यामुळे जसं जसं तुम्ही लक्ष द्यायचं की सकाळी तुम्ही जर का लवकर उठला 4 वाजता वगैरे आणि तुम्ही ध्यान साधना करता तर तुमचंही मन चांगलं लागतं. वाचन जर का काही करतात त्याच्यात वाचनात मन लागतं. आणि जसं आपल्या घरातला एक एक माणूस उठायला लागतो तस तसं घरातली अस्वस्थता आपली वाढते, रजतमाचं प्रमाण वाढतं आणि मग आपण देखील आपलं लक्ष जे केंद्रित मगाशी होत होतं ते आता विकेंद्रित व्हायला लागतं हळूहळू. जसं जसं सगळेजण उठतील, गावातले शहरातले सगळे लोक उठत जातील, तसं 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 त्या कालावधीतला जो सात्विकपणा आहे तो कमी कमी होत जातो आणि तामसपणा वाढत जातो आणि दुपारी 12 पर्यंत सगळेच उठलेले असतात. तर बघा दुपारी 12च्या वेळेला आपल्याला जास्त चिडचिड होते. ते कशामुळे होते? आपण म्हणतो ऊन डोक्यावर आलं म्हणून. तसं नाही, सगळे लोक आता जागे आहेत आणि पूर्ण तयारीने सगळेजण राजस तामस कार्य करतायत. कुठेतरी भांडणं सुरू आहेत, कुठे काय चालू आहे, वादविवाद चालू आहे, कुठे हिंसा सुरू आहे. त्या वेळामध्ये उच्च प्रमाणावर ते असतं है ना. दुपारी 12ला सगळ्यांच्या घरी चुली पेटलेल्या असतात, सगळं ते काही खानपान सगळं चालू असतं आणि त्याच्यामुळे तो कालावधी जास्त तामस कालावधी आहे. कुणीतरी विचारलं मग दुपारी जर का आपण 2-3 वाजता स्मरण केलं तर चालेल का? कुणीतरी म्हटलं नाही, तो काळ तामस असतो, त्या काळामध्ये स्मरण करायचं नाही. मला विचारलं, मी म्हटलं तोच कालावधी जास्त महत्वाचा आहे का? कारण की त्या तामस काळाचा प्रभाव आपल्यावर होऊ नये म्हणून आपण उलट त्या कालावधीमध्ये जास्त नामस्मरण केलं पाहिजे, जेणेकरून जे काही दोष उद्भवलेले आहेत. आपण आपल्या नाकात तोंडाला रुमाल कधी लावतो बरं? जेव्हा धूळ उडते तेव्हाच ना, जेव्हा दुर्गंध येतो तेव्हाच ते आपण ते करत असतो. तशा पद्धतीने त्या कालावधीमध्ये जर का तामस गुणाचा, हिंसक गुणाचा प्रभाव जर का अधिक प्रमाणामध्ये वाढत आहे तर उलट त्याच काळामध्ये आपण देवधर्म अधिक प्रमाणामध्ये
त्यामध्ये स्मरण साधना असेल, वाचन साधना असेल किंवा चिंतन साधना असेल, ती त्या कालावधीमध्येच आपण अधिक प्रमाणामध्ये केली पाहिजे, करून जेणेकरून त्या दोषरूपी कार्याचा प्रभाव आपल्यामध्ये होणार नाही. आणि म्हणून सरसकट एक वाक्य तर मी तुम्हाला सांगूनच टाकलं की 24 तास तुम्हाला देवधर्म करता येतो. 24 तास त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. आणि म्हणून इथे ते सांगतात तुम्हा अवसरू अनवसरू नाही, म्हणजे ज्याला आवडी आहे, ज्याला करण्याची इच्छा आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काही आवडी, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही. म्हणजे सुरुवातीला जरी त्या पुस्तकातलं काही कळालं नाही, पण शब्द ओळख तर झाली. पुन्हा जेव्हा वाचाल तेव्हा पुन्हा वाचताना त्यातल्या काही शब्दांचे अर्थ पण तुम्हाला माहिती झालेले असतात. पुन्हा वाचा, पुन्हा वाचा. एक पुस्तक एकदा वाचून चालत नाही, त्याला पुन्हा पुन्हा वाचावं लागतं. कधी कधी असं असतं की ते वाचताना काही शब्द आपण वाचलेले असतात, पण त्या विषयाकडे आपलं लक्ष गेलेलं नसतं. ते नंतरच्या वाचनामध्ये आपल्याला परत ते येतात. अशा पद्धतीने एखाद्याला जर का अभ्यास करायचा आहे, तर त्या अभ्यासाची वेळ कुठली आहे, त्याचं वय कुठलं आहे. आत्ताच्या काळात तर अभ्यासाला कुठलं वय राहिलेलं नाहीये. एकदम कमी वयाचे जे काही आत्ता जन्मलेले बालक आहेत, ते सुद्धा आपल्यापेक्षा आपल्याला एकदम हुशार वाटायला लागतात. का? कारण की त्यांचं वाचन किंवा पाहणं वगैरे इत्यादी गोष्टीतून त्यांचं ते ज्ञान वाढतं आहे. आणि म्हणून आपल्याला जेव्हा केव्हा जे काही वाचायचं आहे ते वाचून काढावं. इच्छा झाली वाचून काढायचं, ते म्हणजे आध्यात्मिक पुस्तक किंवा आध्यात्मिक काहीतरी ग्रंथ आहे, जेव्हा वाचू वाटलं तो वाचून काढा. आणि त्यातल्या काही गोष्टी समजो की न समजो, पण ते वाचून मात्र आपल्याला काढायचे. तशा पद्धतीने अवसरू अनवसरू नाही, म्हणजे तुमची कुठल्या कार्यामध्ये आवड आहे बरं, ते कार्य तुम्ही करावं. जसं लहान मूल आहे, तर ते लहान मुलांनी काय करू म्हटलं की मोठे पहिले नाही म्हणून टाकतात, है ना. मोठ्यांमध्ये तो अधिकार आहे, ते त्यांच्या अधिकाराचा वापर उगाचच करत राहतात. काही काम नसताना त्यांनी म्हटलं हे करू का, नाही करायचं. ते करू का, नाही करायचं. उलट त्यांना त्या गोष्टी करू द्या. त्यांच्यामध्ये ती आवड आहे, त्यांना ते बंधनं लावू नका. त्यांना जर का ते करायचं आहे, एक तर त्यांना जमलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही जमलं तर त्यांच्या स्वतःच्याच लक्षात येतं की हे मला काही जमणार नाही. त्यांना करू द्या. आणि मग त्या ठिकाणी त्यांच्यासाठी अवसर अनवसर नाही, वेळे काळाचं बंधन त्या वेळेला नाही. आणि म्हणून आवड असलेला माणूस जर का भेटला ना आपल्याला, तर त्याच्या आवडीनुरूप त्याला सेवा करू द्या. चांगली क्रिया जी आहे ती चांगली त्याला क्रिया करू द्या. आणि म्हणून इथे स्वामी रेम नायकांना त्यासाठीच म्हणत असेल की तुम्हाला अवसर अनवसर नाही. तुम्हाला ते स्वामींच्याकडे का आले? कारण की पद्मनाभी देवांनी त्यांना स्वामींचं वर्णन सांगितलेलं आहे. त्या वर्णनाला ते वेधले आणि मग ते आलेले आहेत. एरवी आपण इकडचं तिकडचं वर्णन ऐकून तिथे जातो, परंतु एखाद्या निरूपणाचं वर्णन ऐकून निरूपण ऐकायला येत नसतं. एखाद्या मंदिराचं वर्णन ऐकून ते मंदिर बघायला जाऊच असं नाही. परंतु या ठिकाणी रेम नायक मात्र स्वामींचं वर्णन ऐकून तिथे उपस्थित झाले, लगेच आले. त्यांनी येण्यासाठी वेळ काळ बघितला नाही, हातातलं काम टाकून ते आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे ज्या आवडीमुळे ते स्वामींच्या सन्निधानी आले, स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत, म्हणून स्वामी त्यांना म्हणतात की तुमच्या आवडी समोर कुठल्याही प्रकारचं अवसर अनवसर नाही. जानो उपाध्याय नावाचे एक भक्त स्वामींना जेव्हा प्रथम भेटायला आले आणि जेव्हा निघताना त्यांना तांबोळ प्रसाद जेव्हा बाईसा देतात, म्हणजे पानाचा प्रसाद, त्यावेळी त्यांनी ते उपरण्यात बांधून घेतलेला आहे. बाईसा म्हणतात हे तुमचं उपरणं खराब होऊन जाईल, त्याला डाग लागून जाईल. तेव्हा स्वामी म्हणतात बाई आवडीची काही अवांका असे, आवडीला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. आवड जर का असेल तर त्या ठिकाणी माणूस कितीकही वेळ त्या साधनेमध्ये स्वतःला ठेवू शकतो. मग ती ध्यान साधना, स्मरण साधना असो किंवा सेवादास्य साधना असो, त्याच्यामध्ये तो कितीकही वेळ तो राहू शकतो. त्याला कुठल्याही वेळेकाळेचं बंधन त्याच्यामध्ये वाटत नाही. पाठांतराच्या साधनेमध्ये तो कितीकही पाठांतर करू शकतो. त्याच्यामध्ये ती आवड फक्त असली पाहिजे. आणि म्हणून आवडीला कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते. म्हणजे आवड नसेल तर मग मात्र मर्यादित असतं बरं का सगळं काही. आवड जर का नसेल
आपल्याकडे आलेला पाहुणा जर का आवडीचा नसेल तर मग सगळं मर्यादित होऊन जातं बरं का. चपाती वाढणे, भोजन वाढणे, पदार्थ वाढणे, त्यांनी किती खाल्लं काय सगळं लिहून घेतलं जातं आतमध्ये आणि नंतर बोलल्या जातं त्यांनी 3 चपात्या खाल्ल्या वगैरे वगैरे, मर्यादा येऊन जाते. आणि ज्या ठिकाणी आवड आहे तिथे मर्यादा नसते. मुलगा किती चपात्या खातो आई मोजते का कधी? उलट मुलाने म्हटलं तर आई म्हणते गप्प बस, असं मोजायचं नसतं. त्या आईला वाटतं आपण वाढतच राहावं, मुलांनी खातच राहावं, तिथे मर्यादा नाहीये कुठली. तशा प्रकारे ईश्वर कार्यामध्ये कुठल्याही प्रकारची मर्यादा आपण लावून घ्यायची नाही. अमर्यादपणे आपण ईश्वर धर्म जो आहे त्याचं स्वीकार करायचा आहे, त्याची ती साधना आपल्याला करायची आहे. आणि म्हणून आजच्या दृष्टांतामध्ये सांगतात की कवणी एकू व्यवहार असे, आणि यावरी स्वामींनी पद्मनाभी देवांना दृष्टांत सांगितलेला आहे की कवणी एकू व्यवहार असे तथा राव. कुणी एक व्यवहार आहे म्हणजे व्यापारी आहे, तो दान धर्म करणारा आहे, किंवा एका मताने तो राव आहे म्हणजे राजा आहे आणि तो देखील दान धर्म वगैरे करतो. तो ब्राह्मणासी व्यतिपात दे, तो ब्राह्मणासी तो व्यतिपात देतो म्हणजे काही ना काही दान धर्म त्या विशिष्ट वेळामध्ये जे दान द्यायचं आहे त्याला व्यतिपात असं म्हटलं जातं. तर तो त्या दिवशी ते दान द्यावं, त्या वेळेला ते दान द्यावं, अशा प्रकारचं त्याचं ते व्रत आहे आणि तो ते देत असतो. तयाचा दारवठा ब्राह्मण राखत असती. आणि जे काही ब्राह्मण आहेत, गरीब ब्राह्मण वगैरे आहेत, त्यांना माहिती हा राजा काही ना काही दान करत असतो आणि म्हणून ते त्याचा दारवठा म्हणजे त्याच्या तिथे जाऊन ते राजमहालामध्ये राज दरबारामध्ये जाऊन ते त्या ठिकाणी बसलेले असतात सगळे. तो सारी खेळत असे का निजैला असे. आणि मग तो राजा, आता हे गेल्या गेल्या काही दान मिळत नाही, राजाची एक विशिष्ट वेळ आहे राज दरबारामध्ये येण्याची, त्याच वेळेला तो राजा येणार आहे आणि तो राजा आहे, तो त्याच्या पद्धतीने येणार आहे. त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो त्या राज दरबारामध्ये त्याच्या पद्धतीने येणार आहे. आणि मग तो काय करत असतो, तो राजा एक तर सारी खेळत असतो म्हणजे सारी पाठ त्याचं खेळणं चालू आहे काहीतरी, किंवा निजयला असे म्हणजे तो झोपलेला आहे. एखादा एक उबगला म्हणे, आता कितीतरी वेळ झाला, आपण किती वेळेचं तरी इथे बसलेलो आहोत पण राजा काही अजून आलेला नाही. मग किती वेळ वाट बघायची, बसला 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 आणि त्याला मग आता कंटाळा यायला लागला. आता काय करावं, तर आपण काय करू, उबगला म्हणे फळे मोडेल का चेईल. आता त्या राजाचा जो खेळ सुरू आहे, विचारलं राजेसाहेबांचं काय सुरू आहे बरं, ते म्हणतात त्यांचा सारीपाटाचा खेळ सुरू आहे, तो पूर्ण झाल्याशिवाय ते येणार नाहीत. मग आता तो म्हणतो उबगला म्हणजे कंटाळला आणि तो मनात म्हणतो की त्याचा जेव्हा फळे मोडेल म्हणजे त्याची जी खेळण्याची जी काही हे चालू आहे, सगळं खेळ सुरू आहे, तो जेव्हा खेळ मोडेल संपेल, किंवा चेईल म्हणजे कोणीतरी असंही सांगितलं की राजा झोपलेले आहेत, मग तो जेव्हा केव्हा उठेल, मग तो सगळं काही विधी विधान करेपर्यंत मग त्याला वेळ लागणार आहे. आता अजूनही ते खेळ सुरूच आहे किंवा अजूनही ते झोपलेलेच आहेत असं जर का माहिती पडलं, राईसे म्हणूनही उबगला, मग त्यावेळेला आपण येऊ, कधी त्याचा खेळ संपेल किंवा कधी राजा उठेल असा तो जीव कंटाळला त्या ब्राह्मणाचा. आणि मग तो काय करतो, ऐसे म्हणूनही उबगला जाय, असा कंटाळून तो बाहेर पडलाय की थोडासा फेरफटका मारून येऊ आपण, आता किती वेळचं बसलेलो आहोत. तव फळे मोडे काचे. आणि तेवढ्यामध्ये हा गेला आणि तेवढ्यात ते खेळ जो आहे तो थांबला, किंवा राजा झोपलेला आहे तो उठला. तो आंघोळी स्नान देवपूजा करी, राजा उठल्यानंतर आंघोळ करतो, देवपूजा वगैरे सगळं करतो तो, आणि ब्राह्मणासी व्यतिपात दे, आणि लगेच तिकडे दान देण्यासाठी म्हणून तो येतो. आणि आल्यानंतर काय होतं की जो आधीचा जो इतक्या वेळेचा बसलेला जो ब्राह्मण आहे तो काय झाला, उठून निघून गेला की फेरफटका मारून येऊ आपण, आणि मग तोपर्यंत राजाचा खेळ मोडेल किंवा तो जागा होईल आणि मग आपल्याला दानही मिळेल. पण हा गेला, तेवढ्यामध्ये राजा आला, ते व्यतिपात वगैरे जे काही दान द्यायचं आहे ते सगळं त्यांनी ते दिलं, परंतु आणि ते देऊन तो राजा निघून पण गेला आतमध्ये. आता हा जो काही ब्राह्मण आहे तो नंतर आला आणि मग बाकीच्यांना विचारलं राजा, ते म्हणजे आलेही, त्यांनी दानही दिले आणि ते निघूनही गेले. म्हणजे हा जर का एक तास बसला
अजून 10 मिनिटं बसला असता तर काय झालं असतं, त्याला दान मिळालं असतं. परंतु नेमकं जेव्हा ते भेटायचं असतं तोपर्यंत आपल्याला त्याच वेळेला आपली साधना जी आहे, मग स्मरण साधना असेल, ध्यान साधना असेल, सेवा साधना असेल, नेमकं त्याच वेळेला आपण बाजूला होऊन जात असतो आणि ती क्रिया त्या ठिकाणी दानदातृत्वाची क्रिया होऊन जात असते. अशा पद्धतीने तो त्या लाभा चुके, तो व्यक्ती ज्या लाभासाठी एवढ्या वेळ बसलेला होता पण थोडक्यासाठी तो उठून गेला आणि तो लाभ त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्या बाकीच्यांना, मात्र हा त्या लाभाला चुकतो, ते लाभ काही त्याला प्राप्त होत नाही. तैसे परमेश्वरी अवदास्य स्वीकारले असे का पहुडले असती, याचा सिद्धांत सांगतात. तसं परमेश्वर मनुष्य वेशानुरूप औदास्य स्वीकारले असे म्हणजे उदास झालेले आहेत कुठल्या तरी जीवावर, का पहुडले असती, पहुडलेले आहेत. अनुसरला असे तो म्हणे औदास्य परिहरेल का पहुडेती उपहुडेती, ऐसे म्हणून बाहेरी जाये. आणि अनुसरलेला जो पुरुष आहे तो मनामध्ये म्हणतो की परमेश्वराचं औदास्य कमी होईल किंवा परिहरेल, का ते परमेश्वर पहुडलेली उपहुडतील, ऐसे म्हणून बाहेरी जाय, असं म्हणून तो बाहेर पडतो, त्या विधीतनं बाहेर पडतो तो. तर औदास्य परिहरे का उपहडेती, आणि तेवढ्यामध्ये औदास्य परिहार होतो किंवा उपहुडे ती परमेश्वर, आणि तो तया लाभाते चुके, म्हणजे त्या वेळेला जो लाभ त्या ठिकाणी होणार आहे तो लाभ त्या ठिकाणी थांबून जातो किंवा त्या लाभाला तो जीव प्राप्त होत नाही. आणि त्या वेळेला असं आहे की महादाईसांच्या मालगंठीच्या अवसराचा इथे एक संदर्भ दिलेला आहे. जैसी महादाईसे मालगंठीची लाभा चुकली, महादाईसाच्या होत्या ते मालगंठीचा अवसर म्हणजे मल्ल जे पहलवान आहेत ते विशिष्ट पद्धतीने वस्त्र धारण करत असतात. तशा प्रकारे स्वामींना असे जे वस्त्र मिळालेले होते, प्राप्त कोणीतरी दिलेले आहेत, तर मग गदोनायकांच्या पत्नीने ते आणलेले होते. स्वामींनी ते मल्ल लोक ज्याप्रमाणे ते वस्त्र नेसतात तसे ते वस्त्र नेसले आणि तसंच चालून दाखवलं. सगळ्यांनी पाहिलं, सगळ्यांना खूप आवडलं आणि मग स्वामींनी ते वस्त्र काढून ठेवले आणि तेवढ्यामध्ये महादाईसा बाहेर गेलेल्या होत्या, त्या आल्या. तर सगळे जणांच्या चेहऱ्यावर आनंद आणि विषय एक सुरू आहे. महादाईसा म्हणे काय चाललंय, म्हणजे काय इथे कसला विषय सुरू आहे. सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही नव्हतात म्हणे, स्वामींनी मल्ल लोकांप्रमाणे ते वस्त्र परिधान करून आम्हाला चालून वगैरे दाखवलं. त्यावेळी महादाईसांना दुःख झालं की आपल्याला आता ते काही बघायला मिळणार नाही. आत्ताचा जो कालावधी असता त्याचे फोटो बघायला मिळतात, त्याचे व्हिडिओ बघायला मिळतात, आधीच्या काळात ती सोय नव्हती. मग महादाईसांना खूप दुःख झाले की आपल्याला हा अवसर कधीच बघायला भेटणार नाही. म्हणून त्यांनी स्वामींना विनंती केली की देवा, मला देखील तो अवसर बघायचा आहे. बरं, विनंती केली, बघायचं आहे म्हणजे परत काय करावं लागेल, स्वामींना त्या पद्धतीने परत ते वस्त्र परिधान करावे लागतील. पण महादाईसांची आवडी तळमळ एवढं होतंय, एवढी प्रार्थना महादाईसांनी विनंती देवाला केली की स्वामींनी परत तशा प्रकारे वस्त्र परिधान केले आणि तिथे सांगतात की मगासपेक्षाही चांगले वस्त्र परिधान केले, आधीपेक्षाही. म्हणजे तिथे काय झालं की आधीच्या टप्प्यामध्ये स्वामींनी स्वतःच्या प्रवृत्तीने ते वस्त्र परिधान केलेत, पण नंतर जेव्हा स्वामींनी ते वस्त्र परिधान केले त्यावेळेला महादाईसांची विनंती देखील त्याच्यामध्ये आहे, आवड देखील त्याच्यामध्ये आहे. म्हणजे असं असतं की मीच लोक जमून त्यांना निरूपण करणं, याच्याही पेक्षा लोक जेव्हा जमून ते मला म्हणतील की काहीतरी आम्हाला ह्या विषयावर आपण निरूपण करा, मग त्या विषयावर निरूपण करणं अधिक चांगलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये अजून स्फूर्त. आणि जर का आपणच जबरदस्ती लोक जमून मग त्यांच्या समोर निरूपण केलं, मग ते निरूपण तेवढं खुलत नसतं. तशा पद्धतीने स्वामींना महादाईसांनी ती विनंती तळमळ वगैरे केली, म्हणजे त्यांच्यामध्ये ती आवड आहे की स्वामींचा तो अवसर बघायचा आहे. आता बाकीचे जे आहेत त्यांना असं झालं की आपण तर मागाशी अवसर बघितला, आनंद वाटला, महादाईसांच्या विनंतीवरून जर का देवाने परत तसं वस्त्र परिधान केलं तर आपल्याला परत तसाच अवसर बघायला मिळेल, म्हणून तेही त्यांचीही प्रार्थना मनातल्या मनात सुरू आहे, तळमळ सुरू आहे.
आणि सर्वांची आवड असल्यामुळे स्वामींनी आधीपेक्षाही चांगल्या प्रकारे ते वस्त्र परिधान केलं आणि मग परत चालून वगैरे दाखवलं आणि महादायसांना खूप आनंद वाटला. अशा पद्धतीने जर का आपण एखाद्या लाभाला चुकलो जरी असेल तरी देखील आपण परत काय करावं, देवाकडे विनंती प्रार्थना करून तो लाभ प्राप्त करून घ्यावा. अन्यथा जर का तुम्ही ईश्वर साधनेमध्ये मला प्रार्थना आणि विनंती करता येत नसेल तर त्या ईश्वर साधनेमध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. इथे विनंती आणि प्रार्थना लागते, पैसा लागत नाही बरं का. आपल्याला असं वाटतं की देवधर्म पैशानी होतो, पैशानी होत नाही. गदोनायक जे होते त्यांनी स्वामींना विचारलं की माझ्याकडे संपत्ती भरपूर आहे, मला याच्याने देव होईल का? स्वामींनी, श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की द्रव्य संपत्ती परमेश्वर न पविजे, द्रव्याने परमेश्वर होणार नाही. नाहीतर मग देव श्रीमंताचा झाला असता, गरीबाला देव होणारच नाही, गरीबाकडे पैसाच नसतो. म्हणून द्रव्याने, पैशाने किंवा संपत्तीने परमेश्वर प्राप्त होत नसतो, हे लक्षात घ्या. परमेश्वर विनंती प्रार्थना आणि आचरणाच्या माध्यमातून, स्मरणाच्या माध्यमातून परमेश्वर प्राप्त होत असतात. हे आजच्या या व्यतिपाताचं दृष्टांतामध्ये आपण बघितलं. आजच्या सत्रामध्ये आपण 57 क्रमांकाचा व्यतिपाताचा दृष्टांत आणि पूर्वार्ध 298 क्रमांकाची रेमनायका अवसरू अनवसरू कथन या लीळेचं श्रवण आणि चिंतन जे आहे ते आपण केलेलं आहे. दंडवत हो.